आज सुट्टीचा दिवस, त्यामुळे संडे स्पेशल म्हणून आमच्या घरी चटकदार आणि झणझणीत कोल्हापुरी मिसळचा प्लॅन होता. त्यामुळं मी सर्वात प्रथम तेलामध्ये रात्रीची मटकी भिजवून घातली होती, त्याला मोड आले होते, तर ती तेलामध्ये मस्त परतून घेतली. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मोठा चिरलेला बटाटा घातला. याला देखील आपण मस्त परतून घ्यायचे आहे. आता याच्यात मी थोडी हळद घातली, थोडंसं मीठ घालूया. सर्व व्यवस्थित परतून झाल्यावर आपण याच्यामध्ये पाणी घालूया आणि याला व्यवस्थित शिजवून घेऊया. तोपर्यंत आपण आपला मिसळीचा रस्सा बनवायची तयारी करूया. तर त्याच्यासाठी मी आलं आणि लसूण बारीक चेचून घेतलं. त्याच्यानंतर आपल्याला कांदा कटरमध्ये व्यवस्थित बारीक चिरून घ्यायचा आहे. भांडं व्यवस्थित तापल्यावर त्याच्यात आपण तेल टाकूया आणि तेल तापल्यानंतर मोहरी आपण टाकून व्यवस्थित तडतडू द्यायची आहे. मोहरी व्यवस्थित तडतडली की आपण त्याच्यामध्ये जिरे घालूया. आता आपण याच्यामध्ये आलं आणि लसूण बारीक चेचलेलं टाकलेलं आहे. बारीक चिरलेला कांदा देखील आपण याच्यामध्ये टाकायचा आहे आणि तो गोल्डन आणि ब्राऊन होईपर्यंत आपण याला मस्त फ्राय करायचा आहे. कांदा मस्त गोल्डन ब्राऊन झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाकूया. ज्यांना मिरची आवडते त्यांनी मिरची टाकली तरी देखील काही प्रॉब्लेम नाही. याच्यामध्ये मी आता खोबऱ्याचा मसाला टाकलेला आहे. याच्यामध्ये कोणतेही गरम मसाले ॲड नाही केलेले, फक्त प्लेन खोबऱ्याचा मसाला आहे. तो देखील आपण व्यवस्थित भाजून घेऊया. त्याला तेल सुटलं की आपण याच्यामध्ये बाकीचे मसाले टाकू, जसे की आता मी हळद टाकलेली आहे, थोडी धन्याची पूड, थोडी जिरा पूड आणि थोडासा गरम मसाला देखील टाकायचा आहे, थोडंसं लाल तिखट आणि पाणी टाकून आपण हा मसाला पूर्ण शिजवून घ्यायचा आहे. आता हा रस्सा बनला जाईल. रश्शाला पूर्ण उकळी आली की मग आपण याच्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर टाकायची आहे. रस्सा तयार झाल्यानंतर आपण ही कोथिंबीर टाकायची. जर सुरुवातीलाच टाकली तर कोथिंबीरीचा फ्रेशपणा आणि फ्रेश चव आपल्याला जाणवत नाही. तुम्ही बघू शकता मस्त झणझणीत चटकदार रस्सा आपला बनला आहे. आता आपण याच्यामध्ये शेव आणि फरसाणा याची तयारी करून घेऊ. आता आपण आपली मिसळीची प्लेट लावायला घेऊया. सर्वात प्रथम मी मटकी आणि बटाट्याचं ते मिश्रण घातलं आहे. त्याच्यानंतर शेव आणि फरसाणा टाकून आपला मिसळीचा रस्सा ओतलेला आहे. मिसळ जेवढी लाल आणि चटकदार दिसते तेवढीच ती खायला आकर्षक वाटते. याच्यावरती आपण थोडा बारीक चिरलेला कांदा टाकूया, परत थोडी शेव टाकूया आणि थोडा लाल कट टाकूया. आमच्या घरी तरी सगळ्यांना लाल लाल दिसणारी आणि चटकदार मिसळ आवडते. जितकी लाल आणि तिखट असते ती तेवढीच खाण्यासाठी मज्जा येते. आता याच्यावरती आपण बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर टाकूया. अशा प्रकारे आपली मिसळीची प्लेट तयार आहे. चटकदार मिसळ म्हटल्यावर त्याच्यासोबत लिंबू असणं गरजेचं आहे. तर ही मिसळ आम्ही नॉन मिल्क ब्रेडसोबत सर्व केलेली आहे. पावासोबत सुद्धा मिसळ खूप छान लागते. तुम्ही पावासोबत सुद्धा खाऊ शकता. तुम्ही पण ही मिसळ घरी ट्राय करून बघा. तुम्ही सुद्धा कधीतरी सुट्टीच्या दिवशी मिसळीचा प्लॅन आखा. सर्वांना छान वाटेल मिसळ खाऊन. अशा प्रकारे आपली अगदी टेम्पटिंग, तोंडाला पाणी सोडणारी मिसळ तयार आहे.